नायगाव पूर्व येथे स्वराज्य सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि स्वराज्य रणरागिणी महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिंडीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. टाळ, मृदुंग, वीणेचा नाद, मुखी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलचा अखंड गजर आणि प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर समाधान, श्रद्धा आणि आनंदाची दिव्य झळाळी. दिंडीत सहभागी झाल्यानंतर क्षणभर असं वाटलं जणू नायगाव नव्हे तर प्रत्यक्ष पंढरपूरची वारी अनुभवत आहोत. प्रत्येक पावलागणिक भक्तीचा स्पर्श, प्रत्येक नामघोषात विठुरायाचं दर्शन आणि प्रत्येक हृदयात प्रेम, समर्पण आणि एकतेची भावना. अशा भक्तिमय वातावरणाने मन अक्षरशः भरून आलं. ही दिंडी केवळ एक धार्मिक परंपरा नव्हती, तर संस्कृती, श्रद्धा आणि समाजाला एकत्र बांधणारा एक सुंदर सोहळा होता. अशा पवित्र आणि प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करणाऱ्या स्वराज्य सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि स्वराज्य रणरागिणी महिला मंडळ यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि सर्व वारकरी भक्तांना विठ्ठलचरणी कोटी कोटी प्रणाम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दिंडी पहिल्यांदाच नायगावमध्ये, कसं वाटतंय? खूप छान अनुभव. असं होत राहायला पाहिजे, माझी इच्छा आहे. सर्व आज ज्या पटीने भाविक आले त्याच्या लाखो पटीने लोकांनी उतरावं आणि आपली संस्कृती जपावी. आपली संस्कृती जपण्यासाठी तुझं हे पहिलं पाऊल. प्राऊड फील होतंय? खूप. मी स्वराज्य, प्रवीण दादा, माझी सगळी टीम, आम्ही सगळेजण मराठी माणसं सर्वजण संस्कृती जपण्यासाठी, आज स्वतःची संस्कृती जोपासण्यासाठी, मुलांपर्यंत ती पोहोचवण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. मी सर्वांना विनंती करते, ह्याच्यानंतरही लाखो पटीने सर्वांनी उतरावं आणि आपली संस्कृती ह्याच जोमाने जोपासावी. पंढरीला नाही जाऊ शकत, पण नायगावमध्ये पंढरी अवतरली. तुम्ही तुमच्या छोट्या मुलांना घेऊन आला तिथे, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आपली संस्कृती आहे, आपण जपायला पाहिजे. पुढच्या मुलांना कळणार कसं, त्यासाठी दिंडी अजून मोठे करायला पाहिजे. चांगला उपक्रम आहे. काही लोकांनी इनिशिएटिव्ह घेतलेला, आपण त्यांना सपोर्ट केलेला आहे. पण पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा दुप्पटीन कशी काय वाढता येईल त्याच्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे. हो, वारीला तर आपल्याला जायला भेटत नाही, कारणावश आपण जॉब करतो, आपण बिझी असतो. पण एक नायगावची वारी करायला भेटली, त्याच्यात खूप सुंदर वाटतं. आज या ठिकाणी नायगाव विभागामध्ये प्रथम दिंडी निघालेली आहे. खूप छान वाटतंय. जसं आपण म्हणतो की एक बीजा पोटी होती कोटी कोटी. मला असं वाटतंय की आज ही आमची बीजा आहेत. या नायगावमध्ये मोठ्या संख्येने पुढच्या वर्षी दिंडी निघेल अशा पद्धतीची परिस्थिती, हा उत्साह आहे. नायगावमध्ये पहिल्यांदा खरंच म्हणजे हा कमी प्रमाणात असला तरी सुद्धा हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. हा असा कोणाकडनं मागून विकत घेऊन आणलेला नाही आहे. इथे जे कोणी आलेले आहेत ते स्वतःच्या भक्तीने आले आहेत. विठोबावरती ज्यांची भक्ती आहे ते सर्व इकडे आलेले आहेत आणि अशीच विठोबाची भक्ती वर्षानुवर्षे राहो आणि या नायगावाला सुख आणि समृद्धी लाभो, ही आज विठ्ठलाचरणी प्रार्थना आहे. कसं वाटतंय दिंडीमध्ये सहभागी होऊन? भक्तिमय वातावरण झालेलं आहे आणि खूप छान वाटतंय. छोटे मुलं पण आलेले आहेत. मुलांसाठी सुरुवात केलेली आहे. मला वाटतं पुढच्या वर्षी अजून लोकांनी सहभाग घ्यावा. होईल, हळूहळू येतील लोक. खूप छान प्रयत्न आहे. मला वाटतं नायगाव पूर्वमधली ही पहिलीच दिंडी आहे आणि जसं आपण बघतोय मंदिराचा जी बांधणीची सुरुवात आहे झालेली आणि आता मानस असा आहे की पुढच्या वर्षाची जर दिंडी येणार तेव्हा विठुरायाचं मंदिर जे आहे ते भव्य रूपामध्ये इथलं बांधलं जाईल आणि समाजाचे सर्व घटक, विठुराया एक मात्र असा देव आहे तो सिंहासनावर बसला नाही, कमरेवरती हात उभा ठेवून सगळीकडे बघतोय कोण काय करतोय आणि त्याच्यासाठी कुठली जात, कुठला धर्म, कुठला पंथ, कुठला व्यक्ती हा तो वेगळा मानत नाही. त्याच्यासाठी सर्व समान आहे. VIP दर्शनाची सोय पंढरपूरला नाही. त्याच्यामुळे असंच वातावरण, भक्तिमय वातावरण, समाजाचं एकत्रीकरण अशा नायगावच्या आपल्या पूर्वेच्या भागात व्हावं आणि असे कार्यक्रम करता करता समाज एकत्र व्हावा आणि आपल्या समस्यांचे पण तोडगे त्यांनी स्वतः काढावे असं मी विठुरायाला प्रार्थना करतो. आणि अशा अनेक उत्सव नायगाव पूर्वमध्ये होत राहोत, समाज एकत्र येत राहू, आपण आपल्या पुढच्या पिढीला अशा कार्यक्रमांना घडवत राहोत अशी माझी मी विठुरायाचरणी प्रार्थना करतो. वैभवी, कसं वाटतंय नायगावमध्ये पहिल्यांदाच दिंडी? खूप छान वाटतंय. आपलं सर्व मराठी बांधवांनी असं एकत्र येऊन आपले सण सगळे सेलिब्रेट करावी, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला प्रोत्साहन मिळेल आणि असेच करत राहावे कायम. एक आई म्हणून काय वाटतंय? आई म्हणून खूप छान वाटतं की माझ्या मुलींना मी आपली मराठी संस्कृतीचा वारसा पुढे देते. खरोखरच आज आषाढी एकादशीनिमित्त दिंडीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जसं पंढरपुरात दिंडीचा उत्सव दुमदुमतोय त्याप्रकारे आज
ह्या नायगावात नाही तर आम्ही पंढरपुरात आहोत असंच वाटते आज. सगळ्यात पहिलं तुमच्या चॅनेल मार्फत एकदा जोरदार ओल्या पुंडलिकावर देव, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. सर्व नायगावकरांना सांगू इच्छितो की आपण पहिल्यांदाच स्वराज्य सांस्कृतिक प्रतिष्ठान मार्फत हा दिंडीचा सोहळ्याचं आयोजन केलं होतं. थोडंसं सुट्टी नसल्याकारणे किंवा शाळेला सुट्टी नसल्याकारणे थोडंसं उत्साह म्हणजे प्रतिसाद कमी आहे, तरीसुद्धा जे लोक आली त्यांनी मनोभावाने आणि भक्तिभावाने पांडुरंगाच्या नादात आणि त्यांच्या गजरात पूर्ण नामस्मरण होणे दिंडी पूर्ण सुरात आणि पंढरीच्या नावात गाजवली. आणि पुढच्या पिढीला आता हा मराठी वारसा असाच मिळत राहील यासाठी तुमचे प्रयत्न काय असतील? नक्कीच हाच आपला आहे. आपल्या येणाऱ्या पिढीला, तरुण पिढीला, जे आपण जनजी म्हणतो ज्यांना, त्यांना आपल्या संस्कृतीचा वारसा मिळाला पाहिजे, त्यांना आपल्या संस्कृतीचं माहिती कळली पाहिजे, यासाठीच आमचा हा अट्टाहास आहे. खूप छान. आम्हालाही अभिमान वाटतो की सांस्कृतिक मंडळामार्फत असे मराठी उपक्रम राबवले जातात आणि पुढे अजून जास्तीत जास्त प्रमाणात व्हावेत अशीच आमची इच्छा आहे. नक्कीच मी तुमच्या चॅनलला पण विनंती करेन की अशाच सगळ्या कार्यक्रमाला थोडे प्रोत्साहन देत जावा, जेणेकरून आपली मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता अशी अबाधित राहील आणि आपलं मराठी पाऊल नेहमी पुढे चालत राहील. नक्की.